मित्रांनो, जेव्हा असे मोठे मैदान घडत असतात तर काहीतरी किस्सा होत असतो. आज शेठ सोबत थोडा एक वेगळा किस्सा आला. काय बोलाल शेठ? माझ्यासोबत मोठा किस्सा घडला काल. मी लाडू म्हणून आपला कुमट्याचा लाडू म्हणून पायरा केला होता. राजेंद्र गाडवे आहेत, त्यांचा पायरा केला होता. तर त्यांनी मला मी वायदी ठरली होती माझी त्यांच्याबरोबर. तर मी त्यांना ती वायदी जीपे केली होती. जीपे केल्यानंतर मला काल त्यांनी अचानक संध्याकाळी ट्रान्सफर केली. ती ट्रान्सफर केल्यानंतर मी त्यांना फोन केला. तर ते मी त्यांना 20 कॉल केले असतील, त्यांनी माझा कॉल उचलला नाही. त्यांनी मला मेसेज केला की शेठ मला तुम्ही टोकन लवकर न टाकल्यामुळे मी तुमचा पायरा कॅन्सल केला. तर मी त्यांना एकच बोललो की आपला पायरा ठरला होता आणि तो पायरा पळणार होता. तर मी त्यांना पाठे सकाळी पैसे टाकले होते परवा, म्हणजे 2 दिवसा अगोदर. आणि त्यांनी मला अचानक काल संध्याकाळी पैसे ट्रान्सफर केले. मग लाडू हा बैल फक्त काय पैशासाठी पळतो का? पैशासाठी पळत असेल तर बैल न पळवलेला बरा. आणि दुसऱ्याची अशी फसवणूक करू नका. प्रत्येकाचा नंदी मोठ्या मैदानात पळावा ही इच्छा असते. आणि हे जे राजेंद्र गाडवेंनी माझ्यासोबत केलं आहे असं दुसऱ्यांसोबत करू नका, हीच मला तुम्हाला विनंती आहे. नक्कीच मित्रांनो, जेव्हा एवढा मोठा मैदान असतो प्रत्येकजण आशेमध्ये असतो का बाबा आपला नंदी कुठेतरी उजेडात राहावा आणि नम्रात राहावा आणि कुठेतरी चांगला खेळ दाखवावा. काय बोलायला फसवणाऱ्याला काय हेच नाही करू. पण पैशासाठी बैल पळू नका. नंदी हा प्रत्येकाला लागत असतो. माझा आणि त्यांचा नंदी पळाला होता एकदा, आणि माझा नंदी पळतो म्हणून मी त्यांच्याकडे मागला होता. आणि त्यांनी माझ्याकडे वायदी मागितली. मी त्यालासुद्धा तयार झालो. का? मला नंदी कोण बैल भेटत नव्हता, चांगला पायरा भेटत नव्हता. माझी इच्छा होती का आज आपण कुठल्या तरी चांगल्या पायऱ्यात पळवलो तर आपल्याला बैल चांगले पायरे भेटतील. पण त्यांनी माझा एवढा अपमान केला आहे. तर त्या गोष्टीचा मी बोललो नसतो, पण या मैदानात येऊन ते पळालेत म्हणून मला ती गोष्ट बोलणं भाग झालं. मित्रांनो बघा, 2 दिवसा अगोदर वायदी देखील घेऊन पैसे देखील घेऊन जो नियोजन झालता त्या नियोजनात न पळता दुसऱ्या कुणाकडनं तरी नियोजन बसून याच मैदानात पळाले कुठेतरी खंत आहे. कारण का बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये ही कुठल्या प्रकारची फसवणूक आहे. कारण का एखादा मालक जेव्हा बोलतो, सर्व गोष्टी करतो, तो कुठेतरी आपल्या बैलासाठी करत असतो. आणि हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुम्ही नसायला येणार मैदानात तर नका येऊ, पण एखाद्याला हे फसवणूक करू नका. एवढी मोठी फसवणूक मला तरी वाटत का ही कुठेतरी माफ करणे योग्य आहे. हे मी खूप जणांसोबत चर्चा पण केली. मला इथं मैदानात आल्यानंतर खूप जणांनी बोलले होते, पण मला त्या गोष्टी करायच्या नव्हत्या म्हणून मी केल्या नाही तर मला सर्व प्रकार करता आले असते. आणि माझी ती हिंमत आहे का मी काय करू शकतो ते राजेंद्र गाडवेला पण माहीत आहे. पण माझ्या राजेंद्र गाडवेला एवढीच विनंती आहे का तुम्ही या मैदानात यायचं नव्हतं, आणि जर शब्द द्यायचा होता तर दोघांना द्यायचा नव्हता. एवढा खेळवणारा एकच मी गाडा मालक आतापर्यंत बघितला आहे. मला एवढं वर्ष झाली, 3-4 वर्ष गाडी मैदानात येतो मी खेळ खेळण्यासाठी. तर मला असंच एक राजेंद्र गाडवेसारखा माणूस भेटला आणि त्याने माझी फसवणूक केली. त्याबद्दल खूप माझ्या मनात ती खंत कधी विसरण्यासारखी गोष्ट. नक्कीच मित्रांनो, मला तरी नाही वाटत का यापुढं कधी मुंबई असो का पश्चिम महाराष्ट्रात त्यात नंदी पालणार नाही. मला बोलले ते का आपण 16 तारखेला नंदी बोलू, पण माझा बारका भाऊ बोलला का त्या नंदीसोबत आपल्याला पळायचं नाही, आपला बैल नाही पळाला तरी चालेल. नक्कीच खरोखर कुठेतरी एक खंतच आहे का नियोजन करतातच कशाला. मग जर तुम्ही पैसे घेऊन देखील येत नसेल मैदानात तर काय करू शकतो माणूस. मला एवढीच खंत वाटली की या मैदानात ते पळालेत आणि वायदी मला न सांगता ट्रान्सफर केले त्यांनी. आणि वायदी घेतल्यानंतर माझे कॉल उचलले नाही. याचा अर्थ तुम्ही समजून जा आणि प्रेक्षकांना समजलं पाहिजे ही गोष्ट. आणि माझ्या मनात ती खंत कधी विसरणार नाही. आणि राजेंद्र गाडवेंनी मुंबईमध्ये पळायला येऊच नाही. एक असं जर मुंबईच्या गाडा मालकांचं हे करत असेल, खेळ करत असेल, ही कुठेतरी गोष्ट खंत आहे. चालेल. आपण ना नेहमी मैदानात बघतो ना, तर एक महाभारतामध्ये कसं कृष्ण अर्जुनासारखी ही तुमची जोडी आहे. आणि त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आमची मैत्री तोडण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केले. आकाश भाऊ असा, प्रफुल्ल भाऊ असा, नरेंद्र असा आहे, नरेंद्रबरोबर तुम्ही फिरता, नरेंद्रबरोबर हे करता, किती ट्रोल करायचे ते करा, ही मैत्री तुटणारी नाही. आणि उद्या जरी तुम्ही बोलले की हे पैसे कमवण्यासाठी मैदान ठेवतात, आमचा त्याचा रोल नाही. आणि त्यांच्यावरती ज्यावेळी संकट येईल त्यावेळी नरेंद्र कुमार हा त्यांच्यासाठी अर्जुनासारखा उभा असेल आणि त्यांना पण माहिती आहे आणि त्यांच्या पाठीशी कायम उभा आहे आणि ते माझ्या पाठीशी कायम उभे आहेत. आणि ही मैत्री कधीच तुटणारी नाही. आणि जरी तोडण्याचा प्रयत्न केला तुम्ही कितीही काटकारस्थान करा, पण मैत्री ही आमच्या कायमस्वरूपी राहील. प्रफुल्ल दादा, 2 मिनटं तुम्ही बोला ना. जो काय प्रकार आज नरेंद्र शेठ यांच्याबरोबर झाला आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? कसं आहे मित्रांनो, नरेंद्र शेठ आज जवळपास 25 नंदींचा मालक आहे.
आज पण त्यांच्या दावणीला 10 ते 15 लाखांची नंदी असतात. आज तुम्ही एखाद्या माणसाला याच मैदानात पालताय दुसऱ्या पायऱ्यामध्ये आणि आमच्या नरेंद्र शेटकडून तुम्ही वायदी घेऊन 2 दिवस अगोदर आणि आदल्या दिवशी जास्त वायदी मिळाली म्हणून तुम्ही जर पायरा कॅन्सल करताय तर नरेंद्र शेट तेवढा हलका नाही. तुमच्या बैलाची किंमत तुम्ही उद्या सांगा नरेंद्र शेटला. तुमचा बैल उद्याच्या उद्या टेम्पोत भरून पाठवा आज आणि उद्याच्या उद्या तुम्हाला RTGS करून पैसे पाठवतो. तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. एखाद्याला पैशासाठी एवढं तुम्ही एखाद्याला कमीपणा येईल असं करू नका. कारण जेव्हा वेळेस नंदींचं नियोजन करावं लागतो त्यावेळेस 10 लोकांशी जे आपले बैलाचे पाठीराखे असतात त्यांना विचारून नियोजन झालेलं असतो. आणि आज नरेंद्र शेटवरती जर एवढा मोठा जर तुम्ही जर विश्वासघात करत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. माझं सांगणं असेल त्यांना का तुमच्या नंदीची किंमत तुम्ही आज सांगा. उद्याच्या उद्या नरेंद्र शेट तुम्हाला RTGS करून तुमच्या नंदी विकत घेण्याची तयारी दाखवेल. नक्कीच ना कुठेतरी. आणि ना त्यांचं म्हणणं होतं का ते एवढा सर्व होऊन पण मैदानात आले ना पळाले पण. मग त्याच गोष्टी चूक आहे ना. तुम्हाला वायदी जास्त समोरून वायदी जास्त मिळाली म्हणून तुम्ही नरेंद्र शेट यांना धोका दिला. परंतु माझं एक त्यांना आव्हान आहे का मित्रांनो कसं असतो ज्यावेळेस मैदानं पडतात त्यावेळेस नियोजन हे 15 दिवसापासून चालू असतं आणि अचानक जर मैदानाचं नियोजन मैदानात येण्याचं तुम्ही जर त्यांचा पायरा जर तोडला तर कुठेतरी ते फार चुकीचं आहे. असं करत जाऊ नका भविष्यात. कारण पैरे भेटायला फार मोठा त्रास आहे. कारण पब्लिकची बैलं भेटणं किंवा आतली बैलं भेटणं एक जोड तयार होऊन बक्षिसासाठी पात्र होण्यासाठी जो गाडा मालक असतो तो प्रयत्न करत असतो की बाबा हा बैल टाकल्यानंतर आपण नंबरास पात्र होऊ किंवा गट पास होईल किंवा सेमी पास होईल. परंतु तुम्ही असं करता मित्रांनो त्याच मैदानात तुम्ही पळाले. आता तुम्ही मग नेमकं कशासाठी तुम्ही पायरा तोडला याचं तरी उत्तर भविष्यात तुम्ही द्या जेव्हा बोलाल तेव्हा. चालेल.